शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि हा हरभरा जो आहे हा 1.25 फुटाने पेरलेला आहे सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस. आणि या हरभऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी व्हरायटी आहे ही दाट पेरावं लागते. दाट म्हणजे बघा, आता इथं बघा कशा प्रकारे दाट पेरला. एकरी 40 किलो बियाणं म्हणजे झाडाला झाड लागून असलं तरी चालते, 1 इंचावर 2 इंचावर 3 इंचापर्यंत. आणि 2 लाईनमधलं अंतर 1.25 ते 1.5 फुटापर्यंत 1 फुटापर्यंत घेऊ शकता. आणि अशा प्रकारे दाट पेरल्यानंतर सोबत त्याला रासायनिक खतं जर द्यायची असतील तर आपण एकच वेळेस 2 गोण्या देऊ शकता. आणि बियाणं टाकताना 40 किलो 35 किलो अशा प्रकारे टाकू शकता. 30 किलो टाकलं तरी चालते, पण जास्ती संख्या असली तर तेवढी या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे तेवढं चांगलं. कारण ही उभी व्हरायटी आहे. कारण ही फांद्या जरी केल्या तरी उभ्या करते. आपण इथं बघू शकता कशा प्रकारे उभ्या फांद्या केल्या. हे बघा, अशा प्रकारे उभ्या फांद्या करते अशा प्रकारे. त्यामुळे या व्हरायटीला दाट पेरणी आवश्यक आहे. म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त झाडाची संख्या बसणारी व्हरायटी आहे आणि या व्हरायटीला दाट पेरणी त्यासाठी करावी लागते. प्रत्येक घाट्यामध्ये 1 किंवा 2च घाटे आहेत, जास्ती नाहीत. आणि दुसरी गोष्ट, संख्या जास्त असल्यामुळे झाडाची संख्या जास्त होते आणि घाट्याची संख्या, फांद्याची संख्या, फांद्या भरपूर करते. हे बघा अशा प्रकारे. त्यामुळे घाटाची संख्या पण भरपूर येते आणि उतारा एकदम जबरदस्त. म्हणजे 12 क्विंटलपासून 25 क्विंटलपर्यंत आपण किती काढू शकतो. जितकं आपण दाट पेरसाल तितकं उत्पादन आपण इथं काढू शकतो. तर ही व्हरायटी सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस म्हणजे 3 पट उत्पादन आहे, त्यामुळे आपण ट्रिपल प्लस. आता याच्यातला काही माल आपण इथं काढणी सुरू केलेला आहे. हार्वेस्टर आता या बाजूनं असं तिकडं त्या काटाकाटाने असं फिरत आहे आणि इथं माल काही काढून ठेवलेला आहे. तर हा जो माल आहे बघा, अशा प्रकारे याच्यात थोडीशी घाटे आली. कारण झाडाखाली कुठं ओलावा होता तिथं घाटे आली. मशीन थोडीशी आपल्याला इथं म्हणजे घाटेगळची मशीन दिसायली थोडी, म्हणजे मशीनमधून घाटे यायली. थोडी सेटिंग म्हणजे त्याला बदल करावा लागेल. आणि कुठं कुठं हिरवे घाटे आली ते आपल्या झाडाखाली कुठं असलेले. बाकी वाळलेले घाटे आली ती मशीनच्या प्रॉब्लेममुळं. मशीनमध्ये सेटिंग करण्यास थोडं जमलं असतं तर घाटे आली नसती. आणि माल जबरदस्त निघत आहे बघा अशा प्रकारे. आता हा जो आहे इथं आपल्याला वाळू घालायचा आहे. साधारणतः इथं 3 दिवस वाळू घालायचं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात फिल्टर चाळणीमधून चाळणी करायची आणि नंतर मग आपण URV प्रक्रियेसाठी घेऊन जायचा आणि नंतर मग कोल्ड हाऊसला ठेवायचा. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्या इथं करायचं आहे. तर आता संपूर्ण प्लॉट काढल्यानंतर किती उत्पादन येईल हे आपण इथं बघूया. तर क्षेत्र जे आहे, तर क्षेत्र आपलं आहे इथं साधारणतः इथं आपण बघू शकता 2.5-3च्या जवळपास आहे क्षेत्र. म्हणजे काही भाग आपण इथं गव्हाचा टाकलेला आहे, त्याच्यामुळं 2.5-3 एकरचा प्लॉट आहे. तरी आपल्याला साधारणतः इथं 15चा उतार येणं शक्य आहे किंवा 16-17पर्यंत. कारण व्हरायटी जबरदस्त आहे आणि जेवढं या व्हरायटीला आपण खाद्य टाकसाल तेवढं आपण इथं उत्पादन जास्त घेऊ शकतो. तर आता या व्हरायटीला आपण काय टाकलं, तर सुरुवातीला 10-26 2 गोण्या टाकल्या. त्याच्यानंतर आपण काय टाकलं, तर त्याच्यानंतर आपण टाकलं म्हणजे कुठले खत नाही टाकलं, तर बीज प्रक्रिया आपण झेलोराची केली आणि पाणी दिलं सिंगल पाईपवर 3-3 तास पेरल्या. आणि त्याच्यानंतर 6 दिवसांनी परत 1-1 तास सिंगल पाईपवर पाणी दिलं. त्याच्यानंतर कुठं फूल लागताना 3 तास पाणी दिलं सिंगल पाईपवर तुषारनं. तर अशा प्रकारे पाणी दिल्यानंतर आपल्याला कधीही पाणी द्यायची गरज पडली नाही आणि त्यामुळं वाढ इथपर्यंत झालेली आहे. आणि अजून पाणी दिलं असतं तर अजून वाढ झाली असती. कारण आपण खाद्य पण झाडाच्या संख्येनुसार 2 गोण्या दिल्या, त्यामुळं आपल्याला अजून इथं पाणी पाहिजेच होतं, पण आपण ते देऊ शकलो नाही. कारण आतमध्ये दाटी खूप झाली होती आणि पाण्याची गरज पण वाटली नाही. कारण यावर्षी ओलावा जमिनीत भरपूर होता. तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे. तर या व्हरायटीपासून आता साधारणतः आपल्याला किती उत्पादन येईल हे आपण काढल्यानंतर बघूया. सध्या आता आपला थोडासा माल काढणं झालेला आहे, अजून भरपूर क्षेत्र बाकी आहे. आणि व्हरायटी पण एकदम जबरदस्त आहे, परिपूर्ण वाळलेली आहे आणि एकदाच ती सोयाबीनसारखी वाळून जाते. हवेमुळे थोडीशी वाकल्या गेली, उंच आहे पण पडत नाही, कुठेही घाटेगळ होत नाही, काही नाही. जबरदस्त व्हरायटी आहे ही आहे सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस. तर या व्हरायटीपासून आपण दाट पेरणी करू शकता. जसे आपल्या व्हरायटी 10 डबल प्लस आहे तशी ते 2.5-3 फुटावर 2 फुटावर अशा प्रकारे पेरावं लागते. पण ही व्हरायटी जी आहे ही अंतर कमी पाहिजे, ही कमी अंतरासाठी आहे, उंच वाढणारी आहे, तर जास्त संख्या बसते. तर त्या व्हरायटीमध्ये 1.5, 2, 2.5-3 फुटापर्यंत आपण पेरू शकतो. तर ही व्हरायटी आपण 1 फूट 6 फूट 1.5 फुटापर्यंत पेरू शकतो. 2 फुटावर पेरू शकत नाही, कारण ही सरळ वाढणारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 1.5 फूट 1 ते 1.5 फुटापर्यंत अशा प्रकारे ही झुकलेली आहे बघा. जास्त पाऊस वारा होता त्या दिवशी. तर आता बघू किती उत्पादन होते ते. हार्वेस्टर चालू आहे सध्या आणि URV प्रक्रियायुक्त असल्यामुळं आपल्याला URV प्रक्रिया असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं इतरांना जर फवारणी म्हणून द्यायची गरज पडली नाही. पहिली फवारणी आपण क्लोरोपायरिफॉस M 45-30 मिली 30 ग्राम उगवणीनंतर 15 दिवसांनी. त्याच्यानंतर 15 दिवसांनी परफेक्ट सुपर 30 मिली, साप पावडर 30 ग्राम,
15 दिवसांनी कुठं कुठं फुलं लागतात आणि त्यानंतर मग इमामॅक्टिन 10 ग्राम, त्याच्यानंतर परत 15 दिवसांनी इमामॅक्टिन 10 ग्राम, शेवटची कोराजेन, अशा प्रकारे फवारणी आपण इथं दिलेली आहे.